हॅलो, नमस्ते. हाऊ आर यू ऑल? मी पण मस्त आहे. आज आपण जरासं आपले मानसिक आरोग्याबद्दल बोलूया. आपल्याला कित्येक वेळेला वाटते मानसिक आरोग्य काय आहे ते? जे लोक वेडे आहेत त्यांचं मानसिक आरोग्य बिघडलेलं आहे म्हणायचं. बाकीचं मानसिक आरोग्य चांगलंच आहे की नाही, असं नाहीये. मानसिक आरोग्य म्हणजे काय आहे? मन समाधानी असणं, हॅपी असणं, हे मानसिक आरोग्याचं पहिली पायरी आहे. कित्येक वेळेला आपलं मानसिक आरोग्य बिघडते आणि तर कशानं बिघडते आणि त्याचं रिझल्ट काय होते, कॉन्सिक्वेन्सेस काय होतात, हे सगळं आज आपण जाणून घेऊया. का म्हणजे हा खूप खूप महत्त्वाचा विषय आहे. सहसा मानसिक आरोग्य बिघडायचं कारण अहंकार, असूया, एकमेकांबद्दल चांगलं वाटत नसते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत का नाही. राग, लोभ, मद, मत्सर, हे सगळ्यामुळे आपलं मानसिक आरोग्य बिघडते. आणि तर एकदम बिघडते असं नाही बरं का. आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक थेंब थेंब साचून त्याचं तळं होते, आपल्याला माहित आहे. इन द सेम वे मानसिक आरोग्याला पण एक एक घटना कारणीभूत होते आणि तर पुढे पुढे वाढत जाते. ह्याला कारण कोण? घरातल्या व्यक्ती असू शकतात. त्याच्याशिवाय आपले आजूबाजूला राहणारी लोक पण कारणीभूत असतात आपलं मानसिक संतुलन बिघडवायला. ही सगळी कारणं असू शकतात. एखाद्या मुलाला लहानपणीपासून सगळे त्याला नाही, तो असंच वागतोस, तसंच वागतोस, असं त्याला नावं ठेवत गेलं. हळूहळू त्याचं मानसिक आरोग्य बिघडते. मग दिवस बदलतात. ज्या वेळेला त्या माणसाकडे सगळं संपत्ती असेल, पॉवर असेल, हे सगळं येते, तेव्हा तो हे सगळं हळूहळू बाहेर पडायला लागते आणि तो त्या माणसांना तर दाखवत जातो. हे पण कारण असते. जेव्हा हे बाहेर पडतो माणूस तेव्हा तर दिसते, तोपर्यंत दिसत नाही, साचत साचत जाते. मग हे त्यापेक्षा वेगळं काय होते? एवढंच नव्हे, हे मानसिक आरोग्य आपलं चांगलं नसलं, आपले मनात काही आपण कुढत गेलो काही विचार करून, ह्याच्यामुळे इवन शारीरिक आजार पण उद्भवू शकतात. शारीरिक आजार पण उद्भवतात. तर बीपी असेल, शुगर असेल आणि काही असेल. त्यामुळे हे सगळ्याला आमंत्रण द्यायचं नसलं तर आपण पहिलेपासून आपले मुलांचं, आपले घरातले लोकांचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायला पाहिजे. आता मानसिक आरोग्य चांगलं ठेवायला आपण काय करायचं? काय काय गोष्टी पाहिजे? ह्याला पेशन्स पाहिजे आणि मौन तुम्ही ठेवू शकता. आपण मेडिटेशन वगैरे करतो, हे सुद्धा खूप उपयोगी पडते. आणि स्माइल करणं, स्माइल इज द बेस्ट. इवन 3 T's सुद्धा इम्पॉर्टंट म्हणते मी कित्येक वेळेला.
टॅलेंट, टेम्परमेंट आणि ट्रस्ट. हे विश्वास आपल्याला एकमेकांबद्दल असला, टॅलेंट असलं, टेम्परमेंट असलं, तरी आपण आपलं आरोग्य आणि आपलं वागणं दोन्ही व्यवस्थितपणे ठेवू शकतो. आता आपण म्हणू, आपल्या मुलांना आपण हे कसं शिकवावं? लहानपणीपासून त्यांना जरा थंडपणानं राहायला शिकवायला पाहिजे. नाही ते काय होतंय, मुलं आपल्याला हवं तर मिळालं नाही म्हणजे थैथयाट करतात, मिळेल तर फेकतात. हे राग, मी म्हटलं आपले सगळे शत्रू असतात. राग, लोभ, मद, मत्सर, मोह, हे सगळ्यांना आपण लांब हाकलायला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण साधना करायला शिकायला पाहिजे. लहानपणीपासून मुलांना सुद्धा दुसऱ्याला मदत करायला शिकवा. सपोज आपण रोड क्रॉस करायला थांबलोय, तिथे एका वयस्क व्यक्ती कसं मी क्रॉस करू म्हणून जरा इकडे तिकडे बघत असते, तेव्हा तिला आजोबा मी तुम्हाला मदत करू का म्हणा. त्यांचा हात धरून त्यांना क्रॉस करायला शिकवा. हे मुलात तुम्ही लहानपणीपासून डेव्हलप केलात का नाही, मुलांना पण हे खूप खूप सोपं जाते. आणि आपलं मन शांत ठेवण्यासाठी मेन म्हणजे आपण काय करायला पाहिजे माहिती आहे का? मौन धारण करणं पण खूप उपयोगी पडते. पूर्वीचे काळी बघा, मौनी एकादशी वगैरे पाळायचे, काही लोक सोमवारी मौन पाळायचे, हे सगळं होतं. आता आपण तर सगळं सोडून दिले. सगळे, मी पण सोडून दिले. कधी मौन पाळणं वगैरे हा प्रकार आपल्यात नसतो. त्यामुळे हे सगळं पूर्वीचे लोक करायचे. म्हणजे हे सगळं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी. मला अजूनही आठवते, माझे आजोबा प्रत्येक सोमवारी मौन पाळायचे. ते त्या दिवशी काही बोलायचे नाही. त्यांच्याजवळ पाटी आणि पेन्सिल ठेवलं असायचं, काही हवं ते लिहून ते दाखवायचे, पण कधी बोलत नसत. असं आपण पण आठवड्यात एखाद दिवस मौन धारणा केली तरी शक्य असलं तर. हे काही सगळ्यांना शक्य होईल असं नाही, माझ्या सकट सांगते मी. हे फॉलो करू. मेडिटेशन सोपं आहे, तर आपण करू शकतो. सकाळी उठलं की आणि रात्री झोपायच्या आधी. आणि हे सगळं केलं का नाही, आपलं मन शांत राहते. आणि ह्याच्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेट अस लिव्ह इन द प्रेझेंट. मागचं काही विचार करून खुडत बसायचं नाही. काही लोक आपण बघितली, पूर्वीचं काही तर सांगतात आणि त्याच्याबद्दलच बोलत असतात. नाही, पुढचे जास्त विचार करत बसायचं नाही. आपण आत्ताच क्षणात जगायला शिकायचं. आता हे आहे ना, ओके, हे आपण आत्ताच क्षणात जगायला शिकलो तरी आपली मानसिक स्थिती खूप छान राहते. नाही तर आपण बघतो काही लोक बघा, कुठे गेले तरी कोणावरही चिडतात, कोणावरही भांडतात. कुठेही जाऊ देत, ते दवाखान्यात जाऊ देत, शाळेत जाऊ देत, कॉलेजमध्ये जाऊ देत, खेळायला जाऊ देत, भांडणाशिवाय त्यांचं होतच नाहीये. हे चूक कोणाची आहे? ते माणसाची मानसिक स्थिती बरोबर नाहीये. ह्याला काही पूर्वीपासूनही कारणं असतील, आताचं पण त्याला काही टेन्शन, काही हे असेल. म्हणून अशा वेळी माणसानं भरपूर मौन म्हणा, मेडिटेशन म्हणा करून आपलं मन बदलायला पाहिजे. आणि कुठलीही गोष्ट आधी मनात तयार होते, नंतर ती ॲक्च्युअली रूपात येते. त्यामुळे ही आजारपणा सुद्धा आधी मनातली निर्मिती असते, नंतर ॲक्च्युअल आजारपण येते.
त्यामुळे आपण फिजिकली तरी फिट राहायलाच पाहिजे, मेंटली पण फिट राहायला पाहिजे, इमोशनली सुद्धा आपण व्यवस्थित राहायला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड डे. तुम्हाला ह्याच्याबद्दल काही बोलायचं असलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा. अच्छा, हॅव ए गुड डे.